रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आणखीन एक स्पेशल पर्सनॅलिटी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आज मी आणली आहे, ज्याला माझ्या प्रियाला प्रीत कळेना, माझ्या नवऱ्याची बायको आणि आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतनं आपण पाहतोय. तो आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अभिजित खांडकेकर आज माझ्यासोबत आहे. जाणून घेऊ अभिजित खांडकेकर याच्याबद्दल. हाय, थँक्यू सो मच. वेगवेगळ्या सिरियल्स मधनं एक वेगवेगळा अभिनेता म्हणून आम्ही तर बघितलेलं आहेच अभिजितला, आणि प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलेले प्रत्येक भूमिकेसाठी. पण पॉडकास्टच्या पलीकडे आहे, तर अभिनेत्या पलीकडे अभिजित खांडकेकर सांगायचं असेल तर नेमका कसा आहे? अरे बापरे, हा प्रश्न तू मलाच विचारतोयस तर मी काही बोललो तरी ते स्वतःचं कौतुक होईल असं मला वाटतंय. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की सगळ्या गोष्टींमध्ये क्युरिओसिटी असलेला एक माणूस, एक व्यक्ती मी आहे. म्हणजे आपल्याला त्या क्षेत्रातलं सगळं येत असो नसो, पण ज्याला आपण म्हणतो ना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, सो तसं मला असं वाटतं अभिनेत्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टींमधलं आपल्याला सगळं माहिती असायला हवं, आपल्याला कळायला हवं, थोडी तरी माहिती आपल्याला असायला हवी, अशा विचारांचा मी माणूस आहे. आणि बेसिकली अ व्हेरी सिम्पल पर्सन. लोकांना अनेकदा असं वाटतं की अरेच्या टेलिव्हिजन ऍक्टर म्हणजे स्टार असतात, सेलिब्रिटी असतात, त्यांचं आयुष्य म्हणजे खूपच वेगळं असतं. अर्थात आम्हाला त्याचे काही बेनिफिट्स, तोटे, फायदे असतातच. पण तू जसं विचारलंस तसं त्या पलीकडे जाऊन आय एम अ व्हेरी सिम्पल पर्सन विथ व्हेरी सिम्पल अँड लिमिटेड लाइकिंग मीन्स. अभिजित खांडकेकर हा अभिनेता नसता तर मग काय झालं असता, किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असला असता? मला बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो आणि अनेकदा मी त्याचं उत्तरही अगदी मनापासून दिलेलं आहे. ते म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून मला आपल्या आर्म्ड फोर्सेसची म्हणजे आपल्या संरक्षक दलामध्ये भरती व्हायची खूप इच्छा होती ऍज अन ऑफिसर. बरं. सो मी आज जर इथे आलो नसतो तर मला असं वाटतं की नक्कीच मी आर्मी ऑफिसर होण्यासाठी माझे प्रयत्न चालू होते. आणि ते नाही तर मीडिया इंडस्ट्रीमध्ये इतर न्यूज नॅरेटर और आरजे, जे काम आता तू खूप छान पद्धतीनं करतोय, आय थिंक या 2-3 पैकी कुठलं तरी एक प्रोफेशन मला करायला आवडलं असतं. कधी ना कधी स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळत असेल. कुठले स्वतःचे प्लस पॉईंट तुला वाटतात आणि कुठल्या गोष्टी बदलल्या तर बरं होईल असं वाटतं? दोन्हींचं उत्तर खरं तर एकच आहे, ज्याला आपण म्हणतो की कमालीची सकारात्मकता, म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी, की सगळं काही चांगलंच असतं, सगळे लोक चांगले असतात, सगळं व्यवस्थित होईल, लोक प्रामाणिकपणे वागतील, असं सतत वाटत राहतं मला. आणि समहाव मी त्या पद्धतीनंच लोकांशी डील करतो. अर्थात ते प्रत्येक वेळेला खरं असतंच असं नाही, पण ज्याला आपण म्हणतो ना एक चांगुलपणा जपायचा प्रयत्न करणं, हा जसा माझा मी म्हणेन चांगला पॉइंट आहे, तसंच तो माझा वीक पॉइंट पण आहे. कारण त्यामुळे अनेकदा मी तोंडगशी पडलोय किंवा मला तसे अनुभव पण आलेत. असं नाही की मी बाबा फार सद्गुणांचा पुतळा आहे आणि लोक वाईट वागतात, पण ऑब्व्हियसली आय ट्राय टू बी काइंड, आय ट्राय टू बी गुड टू पीपल, गुड टू माय सेल्फ. सतत प्रामाणिक खरं राहायचा प्रयत्न असतो, पण दरवेळेला त्यातनं तुम्हाला चांगलेच अनुभव येतील असं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की माझं स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट हाच आहे, पण तो मला बदलावाचं निश्चित वाटत नाही, कारण तो गुणच मला इतरांपेक्षा वेगळं बनवतो आणि आय थिंक दॅट इज माय आयडेंटिटी. इंटरनेट आणि रील्स या गोष्टींकडे तू कसा पाहतोस? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं रील्स हा सोशल मीडियाचा भाग आहे आणि इंटरनेट हे इतकं वाईड वर्ल्ड आहे की ज्याच्यामुळे आपण जगातल्या कानाकोपऱ्यात जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं इफ यू आस्क मी अबाउट इंटरनेट आणि AI, तर मला असं वाटतं त्याच्यासारखं वरदान नाही, पण ती शेवटी दुधारी तलवार आहे. म्हणजे आज साधं उदाहरण तुला देतो. मी आज केलेलं एखादं छोटंसं रील आफ्रिकेतल्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून कोणीतरी माणूस इंटरनेटच्या थ्रू बघतो, किंवा मी आज केलेलं एखादं छोटंसं काम एखाद्या अत्यंत कानाकोपऱ्यातल्या कुठल्या तरी गावातला एक डायरेक्टर बघतो आणि त्याला मला अप्रोच करावं असं वाटतं. तो मला ओळखतो, त्याला माझं काम कळतं. याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, हे इंटरनेटद्वारे शक्य होईल. किंवा आज कुठलीही माहिती तुम्हाला एका क्लिकसरशी तुमच्या हाताशी, तुमच्या फोनवर अवेलेबल असते, अगदी तुमच्या रिस्टवर, घड्याळामध्ये अवेलेबल असते. सो तो इंटरनेटचा फार मोठा फायदा आहे. रील्स हा त्यातला एक अत्यंत छोटा भाग आहे असं मला वाटतं. जसं तुला आठवत असेल काही वर्षांपूर्वी ऑर्कुट होतं, त्याच्या आधी आपण टेक्स्ट मेसेजेस करायचो. एका वेळेला मोबाईलमध्ये फक्त 12-10 मेसेजेस मावायचे, गाणी सुद्धा लिमिटेड मावायची आपल्या फोनमध्ये, आणि तरी सुद्धा वी वर हॅपी. सो रील्सचं हे जे काही क्रेज किंवा या गोष्टी आहेत ना,
त्याकडे मी दोन दृष्टीने बघतो. एक तर इट्स अ वंडरफुल मीडियम फॉर पीपल टू एक्सप्लोर देमसेल्फ, टू शोकेस देअर टॅलेंट टू द वर्ल्ड. कालपर्यंत असं होतं की कॅमेरा, एडिटिंग असा सेटअप असेल तरच लोकांना तुमची ऍक्टिंग स्किल्स किंवा तुम्ही किती छान दिसू शकता हे दाखवता यायचं. बरोबर. पण आता असं नाहीये. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मोबाईलवर केलेलं एखादं रील, एखादा छोटासा व्हिडिओ, एखादा तुमचा फोटो हा जगभरात कुणीही कधीही कसंही बघू शकतं. सो आय थिंक ही त्या माध्यमाची ताकद आहे, पण त्याचे होणारे दुष्परिणामही आपण बघतोच आहोत. सो ते कसं वापरायचं हे आपल्या हातात आहे आणि दॅट इज व्हेरी ट्रिकी असं मला वाटतं. नक्कीच. दुरंगा नावाची वेबसिरीज तू केलीस, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? दुरंगा नावाची वेबसिरीज मी केली, जी आता ते दोन्ही सीझन अवेलेबल आहेत. येस. वेबसिरीज मध्ये काम करण्याचा पहिला अनुभव होता. पण खरं सांगू का, सगळीकडे इफ यू आर अ सिन्सिअर ऍक्टर, प्रोफेशनल असाल, तुमचा अनुभव थोड्याफार फरकानं शेवटी तुमचं काम तेच असतं. बट आय हॅड अ वंडरफुल टाइम वर्किंग फॉर द कॅरेक्टर इन दुरंगा, विकास सरोदे. कारण ते थोडंसं मराठी बॅकग्राऊंड असलेलं पण होतं. आमचे दिग्दर्शक, आमची टीम, गुलशन देवैया, दृष्टी धामी हे इतके कमाल ऍक्टर्स आहेत की त्यामुळे ते जे गिव्ह अँड टेक असतं, जे आर्टिस्टला नेहमी हवं असतं, की सीन कागदावर लिहून आलेला एक असतो, तुम्हाला त्याला अजून खरा करण्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात, की त्या डायलॉग्सला आपलंसं करून घेणं, त्याला कलोक्युअल करून घेणं, ते नुसतेच पुस्तकी न वाटता ते खरोखर तुम्ही बोलताय असं वाटणं, हे नुसतं रिॲक्शन ऍक्शनवर अवलंबून नसतं, तर रिॲक्शनवर पण अवलंबून असतं. त्यामुळे मी एकटा कितीही जीव तोडून अभिनय केला आणि समोरच्या आर्टिस्टने त्यावर अपेक्षित अशी रिॲक्शन दिली नाही, तर त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे आय एम ग्लॅड की या निमित्तानं मला गुलशन आणि दृष्टी धामी सारखे को आर्टिस्ट मिळाले त्यामध्ये, ज्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं पण आहे, कारण त्यांनी खूप कामं केली आहेत हिंदीमध्ये. आणि त्याचबरोबर मला फार मजा आली हे कॅरेक्टर साकारताना. प्रेक्षकांचाही अजूनही मला रिस्पॉन्स खूप छान आहे. एखाद्या वीकेंडला लोक सिरीज बघतात आणि मला फोन करून आवर्जून किंवा सोशल मीडियावर सांगतात. सो माझा अनुभव फारच सुंदर होता आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड अजून असे बरेचसे अनुभव जमा करण्यासाठी मी वाट बघतोय. सेलिब्रिटी असण्याचे काही फायदे पण असतात आणि तोटे पण असतात, मगाशीच बोलताना आपण सांगितलं. तर कुठला फायदा जाणवतो आणि कधी कधी तोटा काय होऊ शकतो बा? तोटा खरं तर तो तुमच्या मानण्यावर आहे. म्हणजे मला असं वाटतं की एखादा अभिनेता आपलं नाव व्हावं, लोकांनी आपल्याला नावाने ओळखावं, सगळीकडे गेल्यानंतर आपल्याला भेटण्यासाठी झुंबड उडावी, हे फार मनातून प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. बरोबर. नाहीतर त्याचं काम अप्रिशिएट केल्याचं त्याला फिलिंग मिळत नाही. सो मला असं वाटतं त्यामुळे तोटे हे तसे हवाला आहेत, पण खरं तर इट इज व्हेरी रिस्पेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह. मला असं फार वाटतं की त्यातल्या त्यात तोटा हाच असतो की तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य काही फार उरत नाही. पब्लिक प्लेसेसमध्ये गेलेला आहात आणि तुमची जर अशी अपेक्षा असेल की लोक तुम्हाला भेटणार नाहीत, तुमच्याबरोबर फोटो काढणार नाहीत, तुमच्याशी बोलायला येणार नाहीत, तर तसं होत नाही. रस्त्यामध्ये एखादी चुकून काही गोष्ट झाली, माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, कोणाशी भांडण झालं, तरी सुद्धा ती बातमी पसरते आणि जनरली चुकी मग अभिनेत्याचीच असते, असं होतं जनरली. आणि फायदे म्हणशील तर फायदे अनेक आहेत. मला असं वाटतं इट इज वन ऑफ द व्हेरी रेअरेस्ट फील्ड ज्यामध्ये कामाच्या आनंदाबरोबर आम्हाला पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, रिस्पेक्ट मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. खरं आहे अभिजित. पण आज तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप मजा आली. अभिनेत्या पलीकडचा अभिजित खांडकेकर जो आहे तो आम्हाला खरं तर समजला तुझ्या गप्पांमधनं. थँक्यू व्हेरी मच. आज आपल्यासोबत होता अभिनेता अभिजित खांडकेकर च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.